अळूच्या गड्ड्याची अशी कधी रेसिपी तुम्ही ट्राय केली की नाही नक्की सांगा. लहानपणापासून आहे ना ह्याची भाजी आम्ही खात आलेलो आहोत आणि ह्याला आहे ना आमच्याकडे अळूची गड्डी असे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. तर आता आहे ना हे सगळ्यात आधी मी छान असं उकडून घेतलं आणि त्यानंतर आहे ना त्याच्यावरची साल काढून घेतली. आता हे उकडून घेतल्यामुळे खूप छान असं मऊसूत शिजून तयार होतं. हे अशा पद्धतीने आहे ना हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना हे छान असे चपटे तयार होतात. आता एक एक करत ती सगळी प्रोसेस मी करून घेतली. आता आहे ना दुसऱ्या प्लेटमध्ये मी सगळे कोरडे मसाले घेतले. जे तुम्हाला आवडतील ते कोरडे मसाले घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं की त्याच्यामध्ये आहे ना एक एक आपण चपटे केलेले जे अळूची गड्डी होती ना ती ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि वरतून मसाला लावून घ्यायचा. अशा पद्धतीने आहे ना एक एक करत सर्व अळूच्या गड्ड्यांना मी मसाला लावून घेतलेला आहे आणि छान असं तव्यावरती आहे ना शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता बघू शकता खूप छान असा घमघमाट सुटला होता आणि अशा पद्धतीने छान हे दोन्ही बाजूने आपल्याला मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. डाळ भातासोबत आहे ना चवीला खूप अप्रतिम लागतात. बरं ही जी रेसिपी आहे ना ही मात्र मी पहिल्यांदाच ट्राय करत होती आणि मला माहिती होतं का ही छानच लागणार म्हणून म्हटलं आहे ना तुमच्यासोबत सुद्धा मी लगेच शेअर करते. तर आता एक एक करत आहे ना हे सगळं छान असं मस्त शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळाने बघू शकता आपले हे कुरकुरीत अळू छान असे शॅलो फ्राय झाले होते. तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही कधी ट्राय केले की नाही ते सुद्धा नक्की सांगा आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.